आता दुपारची वेळेने इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडलाय ना, खूप भारी वाटतंय। आणि गावाच्या अगदी बाजूला सोमेश्वराचं मंदिर आहे। हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि जसं की तुम्हाला माहिती आहे, सध्या आपण आलेलो आहोत कोकणामध्ये। आज ना मी तुम्हाला आमच्याच गावामध्ये असलेल्या सोमेश्वराच्या मंदिरात नेणार आहे। मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता ना अगदी मस्त असा जंगलामधून जातो। इथे ना पायवाट सुद्धा आहे किंवा तुम्ही तुमच्या 4 व्हीलर घेऊन सुद्धा येऊ शकता। अगदी ना रानामध्येच हे मंदिर आहे। गाडी पार्क केली ना की फक्त 5 मिनिटं चालावं लागतं। मी पण ना जवळजवळ 10-11 वर्षानंतर ह्या मंदिरामध्ये येते। कधी नाही येणंच झालं नाही इतक्या जवळ मंदिर असून सुद्धा। मंदिराच्या बाजूलाच ना हा वाहता झरा आहे। इथे ना तुम्ही मस्त डोळ्याला पाणी लावू शकता। हे पाणी खूप स्वच्छ आहे, तुम्ही पिऊ सुद्धा शकता। आजूबाजूला जर तुम्ही पाहिलात ना तर संपूर्ण असं रान आहे आणि रानाच्या अगदी मधोमध असं हे सोमेश्वराचं मंदिर आहे। ही ना सोमेश्वराची स्वयंभू अशी पिंड आहे जी जंगलात सापडली होती। नंतर त्या ठिकाणी ना छोटंसं असं मंदिर बांधण्यात आलं आणि आता ना ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करणार आहेत। नवीन स्वरूपात हे मंदिर पुन्हा नव्याने उभं राहणार आहे। हे जे आता जुनं मंदिर तुम्ही पाहताय ना, हे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून वगैरे बांधलेलं आहे। छोटूसं असं मंदिर आहे। बाजूला थोडासा सभा मंडप काढलेला आहे बसण्यासाठी, कारण की इथे ना श्रावणी सोमवारी आणि महाशिवरात्रीला भरपूर मोठा कार्यक्रम असतो। अगदी गावागावांमधून लोक येतात। दीपोत्सव वगैरे इथे साजरा केला जातो। इथे तुम्ही पाहू शकता अगदी छोटूसं असं मंदिर आहे। त्यांनी लाईटीची, पंख्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे। बाहेर ना भरपूर पावसाला सुरुवात झाली होती आणि आतमधलं वातावरण ना खरंच खूप छान वाटत होतं। आता हे मंदिर रानात असल्यामुळे ना इतर दिवशी जास्त कोण लोक इथे येत नाहीत किंवा पर्यटक सुद्धा ना जेव्हा आपलं श्रावण वगैरे असतो ना त्या टायमिंगला किंवा मे महिन्याच्या टायमिंगला भरपूर येतात। ह्या मंदिराची ना एक खूप सुंदर अशी स्टोरी आहे। मी ना नेक्स्ट टाइम जेव्हा ह्या मंदिरामध्ये जाईन ना तेव्हा तुम्हाला ती स्टोरी सांगेन। आम्ही ना लहानपणापासून ह्या मंदिराची कथा ऐकत आलेलो आहोत आणि ना खूप अप्रूप वाटतं, खूप छान वाटतं। मला जर पुढच्या वेळी इथे मंदिरात कोण भेटला ना पुजारी वगैरे तर ना त्यांच्या थ्रू मी तुम्हाला ती स्टोरी सांगेन। इथे ना आम्ही मस्त अशी पूजा केली, खूप वेळ थांबलो ह्या मंदिरामध्ये। इथे तुम्ही पाहू शकता अगदी ना रानामध्ये मंदिर आहे तरी सुद्धा छान अशा सुविधा ठेवल्यात त्यांनी। इथे पंखा आहे, लाईट आहे, मंदिरात स्वच्छता राखली आहे। आजूबाजूला जर तुम्ही पाहिलत ना तर ना पाण्याने वाहणारे झरे तुम्हाला पाहायला मिळतील। भरपूर मोठे मोठे असे वृक्ष आहेत। संपूर्ण रान आहे, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत। खूप पाऊस पडत होता त्यामुळे ना बाहेरचं काही फारसं शूट करता आलंच नाही। आपण ना सोमेश्वरच्या मंदिरामध्ये आलोय। खूप सुंदर मंदिर आहे। आमच्या गावापासून ना अगदी जवळ हे मंदिर आहे आणि तुम्ही आता बघितलं असेल शंकराची ना इथे स्वयंभू पिंड आहे। आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर आहे आणि आता भर पावसामध्ये आम्ही इथे आलोय ना, खूप सुंदर वाटतं। पूर्ण आजूबाजूला रान आहे, निसर्ग आहे, मस्त निसर्गरम्य वातावरण आहे आणि ना अगदी मधोमध असं हे मंदिर आहे। मी ना लहान होते तेव्हा आम्ही वरचेवर ह्या मंदिरामध्ये यायचो। त्याच्यानंतर ना पुण्याहून कधी गावी आलो ना की ह्या मंदिरामध्ये येणंच व्हायचं नाही। यावेळी म्हटलं आवर्जून या मंदिरामध्ये जायचंय आपल्याला। आणि हे मंदिर रानात असल्यामुळे ना एकट्याने वगैरे इथे येता येत नाही। 2-3 जण सोबत असतील ना तरच तुम्ही येऊ शकता। तुम्ही कधी चिपळूण पट्ट्यामध्ये वगैरे फिरायला आलात ना तर ह्या चिरणीमधल्या ना सोमेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या। तुम्हाला ना खूप छान अनुभव इथे मिळेल। हे मंदिर ना रानात असल्यामुळे आजूबाजूला ना छोट्या प्राण्यांचा वावर असतो, बिबट्याचा सुद्धा वावर असतो असं म्हणतात। त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कधी इथे याल ना तेव्हा ग्रुपनी या।
अगदी मंदिरापर्यंत इथे गाडी येते, फक्त 5 मिनिटाच्या वाटेवरती तुम्हाला चालावं लागतं। त्यानंतर ना आम्ही परतीच्या दिशेने निघालो आणि भरपूर पाऊस पडत होता आणि ह्या लोकांना ना पेव्याची भाजी गोळा करायची होती। आता अशा सीझनमध्ये ना पावसाळी भाज्या भरपूर भेटतात आणि पूर्ण रान पेव्याने भरलेलं होतं। आपण ना मगाशी त्या सोमेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेलो आणि सोमेश्वराच्या मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो होतो। आता दुपारची वेळेने इतका प्रचंड प्रमाणात पाऊस पडलाय ना, खूप भारी वाटतंय। आता ना आम्ही इथे जवळच थांबलोय आणि ना इथे पेव्याच्या पानांची भाजी काढतोय। इथे ना कोकणामध्ये तुम्हाला पावसाळ्यामध्ये आलात ना की भरपूर रानभाज्या भेटतात। आता ही पेव्याची पानं काढली आहेत आपण भाजीसाठी आणि आता परत घरी चाललोय। अगदी धोधो असा पाऊस पडत होता। आम्ही ना बऱ्यापैकी भिजलो सुद्धा होतो। मध्येच थोडं थोडं ऊन पडायचं, पण तरी सुद्धा ना खूप मजा येत होती। मस्त आता कोकणातली रानभाजी काढली आम्ही, सोमेश्वराचं दर्शन घेतलंय खूप छान असं आणि आता घरी चाललोय। आता आम्ही परतीच्या वाटेवरती निघालो। येताना ना ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये सुद्धा जायचं होतं, पण ते मंदिर बंद होतं। म्हटलं आता जाताना त्या मंदिराचं दर्शन घेऊन जावं। गेल्या वर्षीचे जर यात्रेचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ना, तर हा परिसर तुम्हाला थोडा ओळखीचा वाटत असेल। हे ना ग्रामदेवतेचं मंदिर आहे। गावापासून ना 15-20 मिनिटं लागतात ह्या मंदिरापर्यंत यायला। आपण चालत गाडीने कसेही येऊ शकतो। आता आम्ही यावेळी सोमेश्वराला जायचं होतं म्हणून गाडी घेऊन आलो होतो। इथे ना मंदिरातले लाईट गेले होते, त्याच्यामुळे मला ना मंदिरातला परिसर तुम्हाला इतका फारसा दाखवता आलेला नाहीये। इथे आम्ही आमच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेतलं। इथे ना अंधारामुळे आता देवांच्या मूर्ती दिसत नाहीयेत। गाभाऱ्यामध्ये ना पूर्ण अंधार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता हे अशा पद्धतीचे देव आहेत गाभाऱ्यामध्ये। आता पाऊस बऱ्यापैकी थांबला होता, त्याच्यामुळे ना आजूबाजूचा परिसर थोडा आम्ही फिरत होतो। इथे ना एक खूप जुनं वटवृक्ष आहे, ते आत्या दाखवत होती। त्यानंतर आम्ही गौमुखाच्या दिशेने चाललेलो। सोमेश्वराच्या इथून जे पाणी येतं ना गौमुखातून, तेच पाणी इथे येतं आणि हेच पाणी ना संपूर्ण गावाला पुरतं। हे पाणी ना कधीही संपत नाही किंवा कधीही आटत नाही असं म्हणतात। हे पाणी कुठून येतं, कसं येतं अजून कोणालाही माहीत नाही। तरी पण हे पाणी ना अजून सुद्धा संपूर्ण गावाला पुरतं। आधी ना इथे ही विहीर नव्हती, आत्ता त्यांनी इथे ही विहीर बांधली, नाहीतर गौमुख ना अगदी समोरून पाहता यायचं। आपण मगाशी सोमेश्वर मंदिरामध्ये जाऊन आलो ना, तिथून गौमुखाचं पाणी येतं। ते इथे सुद्धा एक गौमुख आहे आणि ना हे पूर्ण पाणी ना गावाला पुरवलं जातं। अख्ख्या गावाला हे पूर्ण पाणी गौमुखातून येतं आणि त्याचा मार्ग पण कुणाला माहिती नाहीये की कुठून ते पाणी येतं वगैरे। हे ना ग्रामदेवतेचं मंदिर आहे आणि हा आजूबाजूचा सुंदर असा परिसर। पावसाळ्यामध्ये जर सुंदर असं वातावरण अनुभवायचं असेल ना, तर ना एकदा कोकणामध्ये आलात की सोमेश्वराच्या मंदिराला नक्की भेट द्या। आता आम्हाला कसं होतं की आमचं गावच इथे आहे आणि गावाच्या अगदी बाजूला सोमेश्वराचं मंदिर आहे, त्याच्यामुळे खूप जवळ पडतं। पण तुम्ही जर कधी कोकणात ट्रिप केलीत ना, चिपळूण वगैरे साईडला आलात ना, तर तुम्ही डेफिनेटली इथे येऊ शकता सोमेश्वराला। आणि कधी आलात तर चिरणीच्या ह्या ग्रामदेवतेच्या मंदिरात सुद्धा येऊ शकता। ह्याना पायऱ्या अगदी घसरंड्या झाल्या होत्या, शेवाळ साठलं होतं ह्याच्यावरती, पण तरी सुद्धा ना ह्याच्यावरून बिना चपलीचं चालण्यामध्ये खूप मजा होती। अगदी धोधो पावसामध्ये ह्या मंदिरांमध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं, खूप भिजलो सुद्धा होतो। रानभाज्या काढल्या, आजूबाजूचा परिसर फिरलो आणि खरंच खूप छान वाटलं। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग अशाच एका सुंदर व्हिडिओ सोबत पुन्हा एकदा भेटूया। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।